अहिल्यानगर पहुंचे भाजपा के पूर्व सांसद किरीट सोमैया ने महिला डॉक्टर से कथित मारपीट की घटना को बेहद गंभीर बताते हुए दोषियों के खिलाफ कड़ी कानूनी कार्रवाई की मांग की है। उन्होंने कहा कि किसी भी महिला या डॉक्टर पर हमला किसी भी स्थिति में स्वीकार्य नहीं है। शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की बैठक पर प्रतिक्रिया देते हुए सोमैया ने कहा कि बड़े नेताओं के बीच संवाद लोकतंत्र के लिए सकारात्मक संकेत है और इसका स्वागत होना चाहिए। इसके अलावा उन्होंने अहिल्यानगर महानगर पालिका में जन्म प्रमाण पत्र संशोधन मामले में बड़े पैमाने पर अनियमितता का आरोप लगाया। सोमैया ने दावा किया है कि बड़ी संख्या में कथित अवैध जन्म प्रमाण पत्र जारी किए गए और कम समय में हजारों संशोधन किए गए। उन्होंने पूरे मामले की निष्पक्ष जांच महापालिका आयुक्त और जिला प्रशासन से कराने की मांग की है। ती जी घटना झाली आहे त्याच्या आम्ही सगळे त्या घटनेवर आमच्या सगळ्यांच्या भावना तेवढ्या तीव्र आहेत। कुठल्याही डॉक्टरांना कोणीही हात लावू नये, सुप्रीम कोर्टाने पण आदेश दिलेले आहेत आणि नगरसेवकांनी दिले असेल तर त्याच्यावरील कारवाई अधिक तीव्र असेल। आता ते दोन्ही वरिष्ठ नेते आहेत, त्यांचं जे काही योग्य ते करणार। बाकी भेटाभेटी होणं आणि हृदय परिवर्तन होणं, तर भेटीगाठी होणं हे हिंदुस्थानच्या संस्कृतीत चांगली गोष्ट आहे आणि हृदय परिवर्तन झालं तर आम्ही स्वागतच करत असतो। अहिल्यानगर महापालिकेत जुन्या नोंदी सुधारता नावाखाली 15,000 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले आहे असे दिसते। 2025 आणि 2026 या 16 महिन्यात एकंदर 18,700 जुने दाखले त्यात करेक्शन करून दिले गेले आहे। याची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने केलाय, महापालिकेने केला आहे। महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी बैठकीत चर्चेत हे त्यांनी मान्य केलं की खोट्या पद्धतीने सुधारण्याच्या नावाने हे दाखले दिले गेले आहेत। एक अतिरिक्त व्यक्तिमत्व तयार झालं आहे। आजच्या बैठकीत महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांना पण हे पटलं आहे की हा घोटाळा झालेला आहे, म्हणून चौकशी करण्यात आज निर्णय झाला। आता काही दिवस त्यांना द्यावे लागणार, ते चौकशीसाठी SIT नियुक्त करणार, कुठली एजन्सी चौकशी करणार, पण त्यांना पटलंय कारण की आरोग्य अधिकारी पण उपस्थित होते।